हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे रविवार, तर 2 दिवसाचा व्हिडिओ एकत्र येणार आहे, रविवार आणि सोमवारचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे मी किचनच्या साफसफाईला सुरुवात केली आहे. कालच व्हिडिओ आलेला आहे आपल्या चॅनलवर, तर नक्कीच बघा. काल किचनची टाईल्स, खिडक्या वगैरे, हा काचेचा कॉर्नर, सर्व काही मी व्यवस्थित साफसफाई केली. आईने मला मसाला दिला आहे, कमीत कमी 1.5 किलोच्या वरती असेल. तर आता बर्नीमध्ये भरून ठेवते. एकदम सुकलेली कोरडी बर्नी. मसाल्याचा एवढा छान असा सुगंध सुटलाय ना, खूप खूप मस्त सुगंध येऊ राहिलाय. काचेच्या बर्ण्यांमध्ये असे मिरची, मसाले किंवा डाळी वगैरे भरून ठेवलं ना का किचन खूप छान कलरफुल किचन दिसतो. मला तर खूप आवडतं. आईने मसाला दिल्यापासून आहे ना असाच पिशवीमध्येच ठेवलेला होता. तर म्हटलं चला आता किचन आवडते ना, तर हे सुद्धा इथे बर्नी भरली आहे आणि एवढा मसाला उरला. आपल्या बर्नीमध्ये भरून ठेवी, पण ती बर्नी वाळल्यानंतर. ह्या हळद जुनी आहे, मागच्या वर्षीची, नवीन तर अजून भरली नाही. आणि माझी मिरची अजून आलेली नाही. मी मिरची पाठवली होती आईकडे दळायला, आईने पाठवली योगिताकडे म्हणजे माझ्या बहिणीकडे, आणि तिनं मस्त कांडपमध्ये मिरची दळून ठेवली आहे. पण आता जेव्हा किंवा दादा कोणी पण योगिताकडे नाशिकला गेले का मग माझी मिरची माझ्या माहेर येईल, आणि माहेर नंतर मग इथं येईल, असं आहे. किचनच्या साफसफाईला संध्याकाळी मी 5-5:30 नंतर सुरुवात केली, कारण आज रविवार आणि आज आम्हाला दोघांना सुट्टी होती. तर घरी होतो. मग घरी असलं ना का दुसरे काही कामं किंवा थोडंसं बसणं वगैरे होतं. आणि हे घरी असले ना का माझा जास्तीत जास्त वेळ यांच्या मागं पुढं करण्यातच जातो. त्याच्यामुळे ना मग लवकर माझे कामं आवरती नाही. तर हे गेले आता लग्नाला. 5-5:30 नंतर तयारी वगैरे केली आणि हे लग्नाला गेले. त्याच्यानंतर मी इथे कामाला सुरुवात केली. तर हे लग्नाला गेल्यापासून माझे किचनवरचे हे आवरायचं काम सुरू आहे. सर्व काचेच्या बरण्या वगैरे घासल्या. बघा आता आहे ना 9 वाजले, म्हणजे 5-5:30 पासून मी कामाला सुरुवात केली आहे. तर अजून काही मी बसलेली नाही किंवा काही नाही. तर हे बघा आता एवढ्या बरण्या वगैरे घासून झाल्या आहे किचनवरती. तुम्ही एवढा पसारा बघाल डायनिंगवरती वगैरे. तर आता बरण्या आहे ना उद्या सकाळी उन्हामध्ये बाहेर वाळत ठेवील, आणि त्याच्यानंतरच काही मिरची, मसाला, काही डाळी वगैरे भरून ठेवील. ती भांड्याची पाटीसुद्धा लावायची. क्रॉकरी युनिटसुद्धा व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलं आहे. अजून काही पुसायचं बाकी आहे. जेवण झालं आणि म्हटलं चला आता क्रॉकरी तरी आवरून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये काही ज्या वस्तू ठेवायच्या आहे ना त्या ठेवता येतील. तर भांडे तर काय दररोजचेच माझे वापरण्यात राहतात, घासायला वगैरे राहतात. तर फक्त ते असे मागे पुढे वगैरे झालेले होते, ते व्यवस्थित लावून देते. भांडे मला कोणतेच घासायचे नाही, कारण दररोज किचनमधले एवढे भांडे तुम्ही बघतात, पाट्याच्या पाट्या निघालेले असतात भांडे घासायला वगैरे. बघा इथं सुद्धा एक मोठी पाटी भरलेली आहे. ट्रॉल्या पण आवरायच्या, पण आता ट्रॉल्या नाही आवरणार कारण खूप उशीर झाला आहे. पण क्रॉकरी मात्र घेते आता आवरून. 9:45 वाजलेत. आणि माझी कामाचं असं आहे का कामाला एकदा लागलं ना मग स्टॉप करायचं नाही. जोपर्यंत माझी इच्छा आहे, मला वाटेल का हे करावं ते करावं, तोपर्यंत मी काम करणारच. तर दिवसभर म्हणजे मी दुसरे कामं केले, भरपूर कामं आवरले घरामधले, पण म्हणजे असे काही किचनमधले साफसफाईचे कामं नाही केले. पण माझे जे काही दुसरे कामं होते ना मी ते सर्वच आवरून घेतले. आणि मग हे लग्नाला गेल्यानंतर तेव्हापासून मी काम आवरते. तर यांना येऊपर्यंत मी आवरीत होते. रात्रीचे 11:30 वाजता हे आले, तोपर्यंत माझं काम चालूच होतं. ते आले तेव्हा पण माझं काम चालूच होतं. तर ते आल्याबरोबर मला म्हणे का तुला काही दम वगैरे लागतो आहे का नाही, कंटाळा कामाचा येतो आहे का नाही, आराम करायचा, झोपून घ्यायचं. रात्रीचे 11:30 वाजले तरी तू काम आवरते. मी एवढ्या लांबून जाऊन आलो तरी. तर ते गेले होते लग्नाला माझ्या आजोळ्याला. तर एवढे लांब जाऊन आले ते, तोपर्यंत माझं घरातलं कामच चालू होतं. आणि मला काही नाही वाटत, मस्त काम वगैरे करायला छान वाटतं. मला घर, किचन वगैरे स्वच्छ क्लीन ठेवायला चांगलं वाटतं. कसं सगळ्यात आपल्या घराचा मेन भाग म्हणजे काय आहे तर आपला किचन.
सगळं घर एका बाजूला आणि आपला किचन एका बाजूला असतो, कारण आपण किचनमध्ये आपण स्वयंपाक करतो दिवसभर, भरपूर आपले कामं किचनमध्ये असतात आणि आपला किचन सुंदर आणि स्वच्छ असला ना का मग ते काम करायलासुद्धा छान वाटतं. किंवा अचानक आपल्या घरी कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना आपलं किचन म्हणा किंवा आपलं घर स्वच्छ बघून खूप छान वाटतं आहे. तर मला तर आवडतं आहे काम करायला किंवा घर स्वच्छ टापटीप ठेवायला मला खूप आवडतं आहे. आता इथे बघा रात्रीचे 10:30 वाजले आणि किचनवरती हे सर्व काही भांडे आहेतच. ते बरण्या वगैरे तर त्या वाळत आहेत, त्यांचं काही विषय नाही. हे तांब्या पितळाचे भांडे आहे ना ते आत्ता मी घासणार होते, पण पावडर आहे ना ती संपली आहे, त्याच्यामुळे ते आता ठेवून देते. उद्या परवा जसा मला वेळ मिळेल तसा उद्या बरण्या वाळल्यानंतर सर्व काही किराणा वगैरे भरून ठेवील. आता डायनिंगचा सुद्धा पसारा तसाच ठेवते. आता तुम्ही बघितलं किचनवरती भरपूर असं सामान आहे, पण आता ते ना सर्व काही ठेवून देते. मला ना झोप आली आहे तर आता झोपून घेते. झोपायच्या आधी पण आहे ना कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत, भरपूर कपडे आहे. तर म्हटलं त्यांच्या घड्या घातल्या ना का मग बरं असतं, नाही तर आहे ना कपड्यांचा पण खूप पसारा पडलेला असतो. तर आता आहे ना हे सर्व काही असंच ठेवणार आहे आणि कपड्यांच्या घड्या घालते आणि झोपून घेते. तर चला, कारण भरपूर कामं आवरलं ना, तर उद्या दाखवेल काय कसं आवरलं आहे ते. सर्व कपड्यांच्या घड्या घालून जेच त्याच्या कप्प्यामध्ये ठेवपर्यंत आणि दुसरे थोडे कामं केले तोपर्यंत मला रात्रीचे 11:30 वाजले आणि हे पण घरी आले. आता इथून आधीचा व्हिडिओ तुम्ही रविवारचा बघितला आणि इथून पुढचा आता हा सोमवारचा व्हिडिओ आहे. तर सर्व बरण्या उन्हामध्ये वाळत ठेवल्या आणि आता माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे. हे ऑफिसला गेले आणि म्हटलं चला आता आपण आहे ना आपल्या कामांना सुरुवात तरी करूया. त्याच्यानंतर आधीने पण नाश्ता केला, यांचा पण नाश्ता झाला म्हणजे, आणि मी अजून काही खाल्लेलं नाही आहे. तर मला आहे ना काम असलं ना का मला भूक लागत नाही. मला असं वाटतं का ते काम कधी आवरेल, माझं लक्ष नुसतंच कामाकडे राहतं. ते जेवणाऐवजी ना सगळं कामाकडे लक्ष राहतं, त्याच्यामुळे मी अजून काही खाल्लेलं नाही आहे. तर आता भांडे वगैरे घासून घेतले किचनवरचे आणि मग म्हटलं चला आता बाकीचे हे डायनिंग वगैरे सर्व काही स्वच्छ करूया. तुम्ही रात्री बघितलं होता डायनिंगवरती किती पसारा होता. तर सकाळी लवकर उठले, भरपूर असे दुसरे कामं आवरले, देवपूजा वगैरे झाली, स्वयंपाक झाला आणि म्हटलं चला आता आपल्या कामांना सुरुवात करूया. मला जायचं होतं ऑफिसला, पण यांचा फोन आला का म्हणे नको आहे ऑफिसमध्ये आज, तुझं घरातले जे काही कामं आहे ना ते आवरून घे. मग म्हटलं ऑफिसला गेले असते ना तर हे कामं माझे सर्व काही तसेच राहून गेले असते, मग संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर केले असते. तर म्हटलं नाही, मग चला आता यांनी मला सांगितलं आहे ना घरी राहा. मग मी आज दिवसभर पूर्ण किचनमधले कामं आवरले, एकदम किचन स्वच्छ आणि क्लीन करून घेतला. इथे आता डायनिंगची काच स्वच्छ एकदम मस्त अशी लिक्विडने पुसून घेतली. त्याच्यानंतर ते स्टोन वगैरे होते ना ते सुद्धा धुवून उन्हामध्ये वाळवले आणि आज डायनिंगचे मॅट बदलले. तर अशा पद्धतीने डायनिंग छान असा आवरला. तर आधीला म्हटलं डायनिंगवरती काचेचा जग येतो आणि ग्लास भरून ठेवू का, तर तो म्हणतो मम्मी आता ते पाणी जगातलं गरम होत जाईल तर नको. तर मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे चल. आणि आता इथे ना डायनिंगच्या खुर्च्या वगैरे सर्व काही स्वच्छ पुसून घेतल्या. एवढी धूळ वगैरे येते ना, खिडक्या उघड्या राहतात, दरवाजा खिडक्या शेवटी आपण घरात आत बाहेर करतो, त्याच्यामुळं दारं खिडक्या तर उघड्या राहणारच. आणि मला आहे ना घरामध्ये अशी मोकळी हवा, खेळती हवा आवडते. असे दारं खिडक्या बंद ठेवून आहे ना मला करमत नाही मग असं. त्याच्यामुळे मी काय करते, घरामध्ये मी असले का माझे दारं खिडक्या हे उघड्याच राहतात. मला आहे ना बंद आवडत नाही. मला असं घरामध्ये उजेड वगैरे असं बाहेरचं फ्रेश हवा आवडते. तर आता डायनिंग तर झालं आवरून आणि काल तांब्या पितळाचे भांडे जे काढून ठेवले होते जाळीमध्ये, तर म्हटलं चला आता ते घासून आणि उन्हामध्ये वाळत ठेवूया. तर इथे ना आता सर्व तांब्या पितळाचे भांडे घासून आणि उन्हामध्ये वाळवते आणि मस्तपैकी त्यांना एक प्रॉपर मी अशी जागा केली आहे. तर कशा पद्धतीने मी सर्व तांब्या पितळाचे भांडे ठेवणार आहे ना ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर इथे ना मस्त आता घासून घेते सर्वात आधी.
अजून 1 ते 2 दिवस मला किचनमधलंच काम पुरवणार आहे, कारण किचन म्हटलं ना का 1 दिवसात आणि 2 दिवसात अजिबात आवरून होत नाही. मागे तर तुम्ही बघितलं का मी सर्व लॅपटॉपवरचे डब्बे वगैरे घासून त्याच्यानंतर जे काही शेवाया कुरडया वगैरे होत्या त्या उन्हामध्ये वाळून भरून ठेवल्या. तर म्हणजे तो लॅप तर तेव्हाच आवरला होता, पण मग म्हटलं चला आता किचन व्यवस्थित आवरूया. सर्व घर हळूहळू मला आहे ना आवरून घ्यायचं आहे पावसाळ्याच्या आधी. मग पावसाळ्यामध्ये कसं ते ओलावा वगैरे होतो ना, मग घर आवरायला बरं नाही वाटत. मुळातच पाऊस बाहेर पडतो आणि घरामध्ये आपण ओलं ओलं करायचं ना, तर मग उन्हाळ्यामध्ये म्हटलं घर आवरून घेऊ छानपैकी. किचन ट्रॉल्या वगैरे आवरायच्या आहे, सर्व ट्रॉल्या धुवून उन्हामध्ये वाळून पुन्हा व्यवस्थित लावायच्या आहे. त्याच्यानंतर फ्रीजसुद्धा आवरायचं आहे आणि अजून माझं आहे ना एक लॅपटॉपमध्ये भरपूर भांडे आहेत, ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. तर ते सुद्धा घासून आणि उन्हामध्ये वाळून व्यवस्थित लावून द्यायचे. तर इथे आता सर्व तांब्या पितळाचे भांडे उन्हामध्ये घासून वाळले आणि घरामध्ये आता घेऊन आले. तर माझ्या हातामध्ये हा छोटा तांब्या आहे आणि एक छोटीशी वाटी आहे ना, ती आईने काशीला गेली होती तर काशीवरून आणलेला आहे. तर कासं आहे ते, म्हणजे काशाचं तांब्या आहे आणि ती वाटी आहे. तर आता ना इथे बघा क्रॉकरीमध्ये ना हे सर्व मी तांब्या पितळाचे भांडे लावून देणार आहे. तर खूप छान दिसू राहिले लावल्यानंतर आहे ना, म्हणजे असं एखादी गोष्ट आपण वेगळी केली ना का ती सतत बघावं असं वाटतं. आणि नुसतंच तीच वस्तू त्याच जागी ठेवलं ना का ते पण नाही, थोडासा बदल केला ना तरी पण खूप छान आपला किचन म्हणा किंवा घरामध्ये कोणत्याच काय वस्तूचा बदल केला ना तर खरंच खूप छान वाटतं. आणि त्यातले त्यात किचनमध्ये तर बदल केला ना तर अजूनच मस्त वाटतं. काल आपल्या चॅनलवर जो शॉर्ट व्हिडिओ आला होता, मी आपल्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना विचारलं होतं का काचेच्या कॉर्नरवरती कोणत्या वस्तू ठेवू, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर सर्व ताईंनी एकच कमेंट केली का ताई तिथे मस्तपैकी बरण्या ठेवा, खूप छान किचन दिसेल. तर मग म्हटलं चला आता आहे ना आपण तिथे बरण्याच ठेवूया. तर मग म्हटलं आता थोडासा किचनमध्ये बदल पण करूया, कारण माझ्या ताईंचं सुद्धा मी ऐकलं पाहिजे का त्यांनी मला काही गोष्ट सांगितली तर ती मी केली पाहिजे. तर मग म्हटलं चला आता तुम्ही मला सर्वांनी सांगितलं का तिथे बरण्यास ठेवा, मग म्हटलं आपण बरण्यास ठेवूया. आणि इथे ना सर्वात वरती क्रॉकरीमध्ये सिरॅमिकचे वगैरे जे बाऊल वगैरे होते ते ठेवले. मधल्या कप्प्यामध्ये सर्व तांब्या पितळाचे भांडे ठेवले, देवपूजेच्या वगैरे सर्वच वस्तू त्या कप्प्यामध्ये मी व्यवस्थित अशा ठेवल्या आहे. आणि सर्वात खालच्या कप्प्यामध्ये बरण्या ठेवल्या आहे ना, तर खूप मस्त दिसू राहिलं आहे क्रॉकरी युनिट. त्याच्यामधल्या लाईटी वगैरे लावल्या त्यांना तर खूप छान दिसतंय. तर उद्या वगैरे मी तुम्हाला आहे ना संध्याकाळच्या वेळेस लाईटी लावून दाखवेल. क्रॉकरीमधल्या खूप मस्त वस्तू दिसत आहे. तर हे बघा इथे ना अशा पद्धतीने मी सर्व तांब्या पितळाच्या वस्तू लावून घेतल्या आहे किंवा क्रॉकरी व्यवस्थित आवरून घेतली आहे. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.